नमस्कार मित्रांनो, आज एसटी बस प्रवाशांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट आली आहे। एनसीएमसी कार्ड संदर्भात शासनाने घेतलेला निर्णय आता बदलण्यात आला आहे। नेमकं काय बदललंय, कोणाला फायदा होणार आणि आता एनसीएमसी कार्ड अनिवार्य आहे का नाही, चला सविस्तर जाणून घेऊया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज या चॅनलवरती भेटत राहतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। पाहू शकता, एसटी बस तिकीट नियमांवर शासनाचा यू-टर्न, एनसीएमसी कार्डाबाबत दिलासा। एसटी बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतीसाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक केल्याची घोषणा झाली होती। मात्र नागरिकांच्या तक्रारीनंतर शासनाने निर्णयावर यू-टर्न घेत स्पष्टता दिली आहे। एसटी प्रवाशांना ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास, महिलांसाठी हाफ तिकीट आणि विद्यार्थ्यांसाठी सवलतीचे पास मिळतात। सवलतीसाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले होते। राज्य परिवहन महामंडळाने ट्विट करून सांगितले की एनसीएमसी कार्ड सध्या अनिवार्य नाही। प्रत्येक आगारात एनसीएमसी स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू आहे। नागरिकांनी कार्डची किंमत व रिचार्ज अटी जाचक असल्याच्या तक्रारी केल्या। या विरोधामुळे शासनाने सक्तीचा निर्णय मागे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे। म्हणून जर तुम्ही एसटीने प्रवास करत असाल तर सध्या तरी एनसीएमसी कार्ड घेणे आवश्यक नाही। जुनी सवलत पद्धत पूर्ववत सुरू राहणार आहे। जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।